हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे। प्रत्येक महिन्यात काही ना काही हा सण उत्सव साजरा करतच असतात। त्यातील श्रावण महिना हा विशेष मानला जातो। श्रावण महिन्यात देवांचे देव महादेव यांची पूजा केली जाते। त्यासोबतच देवी पार्वतीचीही पूजा केली जाते। आणि यंदा या महिन्यात एकूण 5 श्रावण सोमवार येत असल्यामुळे यंदाच्या श्रावण मासाचे काय महत्त्व आहे हे जाणून घेऊयात पौराणिक विद्या अभ्यासक सूरज सदानंद मशळकर यांच्याकडून। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर सोमवारी केली जाते ती म्हणजे महादेवांची पूजा, शिवाची पूजा दर सोमवारी या महिन्यामध्ये केली जाते। 2024चा विचार केला तर 2024ला श्रावण महिना हा 5 ऑगस्टला इंग्रजी कॅलेंडरनुसार 5 ऑगस्टला हा महिना सुरू होत आहे आणि पंचांगानुसार बरोबर आषाढ महिन्याची जी अमावस्या आहे ती 3:40च्या सुमारास समाप्त होत आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे। असं 2024 हे एकंदरीत या श्रावण महिन्याची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। आता या महिन्यामध्ये आपण शिवाची पूजा का करतो तर आध्यात्मिक कथेनुसार असं सांगितलं जातं की समुद्र मंथनातून ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस या समुद्र मंथनातून जी 14 रत्न बाहेर पडली त्या 14 रत्नांपैकी एक महत्वाचं रत्न म्हणजे ते होतं हलाहल विष। आता हे हलाहल विष नेमकं कोणी प्राशन करायचं, दैत्यांनी की देवांनी? परंतु कोणीही हे घ्यायला पुढाकार घेत नव्हतं आणि श्री महादेवांनी हे हलाहल विष आपल्या कंठामध्ये साठवून ठेवलं जनकल्याणासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, या पृथ्वीच्या कल्याणासाठी, या जगाच्या कल्याणासाठी महादेवांनी हे हलाहल विष प्राशन केलं आणि म्हणून त्यांना नीलकंठ असं देखील म्हटलं जातं। आणि याच नीलकंठाचं हे बलिदान ह्या जनतेच्या कल्याणासाठी हे महत्वाचं बलिदान की ज्यांनी आपल्या कंठामध्ये या हलाहलाला साठवून ठेवलं असे महादेव आणि ह्या महादेवांच्या या गोष्टीसाठी, या पृथ्वीच्या कल्याणासाठी केलेल्या या गोष्टीसाठी तर सोमवारी त्यांना आवडणाऱ्या या श्रावण महिन्यात त्यांच्या वाराला सोमवारी त्यांची पूजा केली जाते। 2024 मध्ये 5 सोमवार आल्यामुळे तुम्ही महादेवाला त्यांची प्रिय असणारी अशी शिवमूठ त्यांना अर्पण करू शकता। यामध्ये तांदूळ, जव, सातू, मूग, तीळ अशा प्रत्येक गोष्टी त्यांना दर सोमवारी तुम्ही अर्पण करू शकता। त्याचबरोबर त्यांना प्रिय असणारं बेलपत्र त्यांना अर्पण करू शकता। ज्यांना शक्य आहे त्यांनी अभिषेक करावा। दूध, दही, तूप, मध, साखर असं समन्वित पंचामृताचा अभिषेक महादेवांना करावा। त्याचबरोबर जर शक्य असेल तर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीयमामृतात् या मंत्राचा जप करावा। जर या मंत्राचा जप करणं शक्य नसेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि महादेवांना अभिषेक करावा। जल अभिषेक, दूध अभिषेक, पंचामृत अभिषेक करून तुम्ही महादेवांची पूजा करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही महादेवांची पूजा या श्रावण महिन्यामध्ये करू शकता। विविध सणांनी असणारा युक्त असा हा श्रावण महिना, नैसर्गिकरित्या भरलेला असा हा श्रावण महिना असतो। या श्रावण महिन्याला पवित्र महिना असं देखील म्हटलं जातं कारण या महिन्यामध्ये बरेच जण उपवास करत असतात। शनिवार सोमवारचे उपवास असतात, मंगळवारी मंगळागौरीचे उपवास असतात, महिलांचे कार्यक्रम असतात। असं विशेष महत्त्व या श्रावण महिन्याचं आहे। आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये काही जण एक वेळ आहार घेऊन देखील हा श्रावण महिना पवित्र महिना म्हणून, हिंदूंचा पवित्र महिना म्हणून त्याची पूजा केली जाते। त्यामुळे सात्विक आहार या महिन्यामध्ये केला जातो असा हा विशिष्ट महिना आहे। या महिन्याचं एकंदरीत हे महत्त्व हिंदू पंचांगानुसार आणि हिंदू धर्मानुसार, हिंदू कथेनुसार हे अनन्यसाधारण आहे। धन्यवाद। न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई।